गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि सकाळची सुरुवात आज लिंबू पाण्याने ॲज युजल नाही केलेली आहे. सो मला आज ब्लॅक टी घ्यायचा मूड होता. मग ब्लॅक टीमध्ये मी प्लेन ब्लॅक टी बनवते, ज्यामध्ये शुगर आणि मिल्क नसतं, फक्त अद्रक, इलायची आणि चहा पावडर थोडासा, असा माझा ब्लॅक टी असतो. नंतर मी शुभूचं सगळं फटाफट आवरून, आज तिला वॅक्सिन द्यायचं होतं 9 मंथचं, सो त्यासाठी गेले. आणि मग मी मार्केटमध्ये भाजी आणायला गेले. आज मी आणली होती पालक, आणि हे मटार मी कालच आणून ठेवलेले. त्यामध्ये बघा कशी तिची मस्ती चालू आहे. शुभू बघा मला कशी घे घे म्हणत आहे, सारखी माझ्या मागे लागलेली आहे, मला घे 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 म्हणून. त्यानंतर मी तिला घेतलं, थोडंसं झोपवल्यानंतर मी पटकन जेवून घेतलं. गाईज, मी नवीन ब्लॉगर आहे, मला एडिटिंग जमत नाही, येत नाही. मी प्रयत्न करते, शिकत आहे. सो त्याबद्दल तुमची मी माफी मागते. मी 2018पासून जेव्हा मी खूप जाडी होते, 60 वेट होता माझं, तेव्हा मला खूप हेल्थ प्रॉब्लेम्स होते. लाईक म्हणजे काही खाल्लं तर डायजेस्ट नाही व्हायचं, गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग, प्लस ॲक्टिव्ह फील नाही व्हायचं, एनर्जी नव्हती बॉडीमध्ये, जरा पण पिंपल्स होते, फेस खूप डल होता. त्यामुळे मी माझं ट्रान्सफॉर्मेशन केलं. बट माझ्याकडे आता तेव्हाचे फोटोज नाही आहेत तुम्हाला दाखवायला. बट मी थोडक्यात सांगते की 2018पासून मी माझी वेट लॉसची जर्नी, वेट कसं मेंटेन ठेवलं स्वतः स्टडी करून, त्यामुळे मी आता रेग्युलरली एक्सरसाइज 1 तास तरी स्वतःला देतेच. मला तेव्हा मोटिवेशन कुठून मिळालं, जेव्हा मी आणि माझा मित्र आम्ही असंच म्हणजे माझं हेअर कट करायचं होतं, सो मी पार्लरला गेले होते त्याला घेऊन असंच. तर मग तो जेव्हा मी बसले चेअरमध्ये, तेव्हा माझं बेली फॅट थोडंसं असं एकदम असं पुढं आलेलं, आणि दिसायला पण मी एकदम सुंदर नव्हते, माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता तेवढा. आणि मग माझा मित्र मला खूप हसला. मग मी त्याला विचारलं, अरे काय झालं, का हसतोस? तर ती पार्लरवाली दीदी होती, तिच्यासमोरच तो हसत होता. मग मी खूप विचारलं त्याला, तेव्हा तू सांगितलं तू किती जाडी आहेस, तू किती हे आहे, तुझं बेली फॅट कसं दिसतंय प्रेग्नंट बायकांसारखं. सो मला तेव्हा खूप वाईट वाटलं. पण मी ठरवलं की ह्याचं उत्तर ना आपण ट्रान्सफॉर्मेशन करूनच आपण स्वतःला पूर्णपणे बदलायचं. तेव्हा मी स्वतःला ठाणलेलं की नाही, मला गुड लुकिंग, मला माझी पर्सनॅलिटी पूर्णपणे चेंज करायची. आणि तेव्हा मी असं माझी 2018पासूनची 2025पर्यंतची जी प्रगती आहे, मी शोधेन नक्कीच तुमच्यासाठी फोटोज. माझ्याकडे फोटोज असेल तर मी बघेन. बट मग तेव्हापासून मी जी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. गाईज, तुम्हाला पण माझी वेट लॉस जर्नी, ट्रान्सफॉर्मेशन बघायचं असेल, पाहायचं असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा, तर मी नक्कीच त्याचे व्हिडिओज करेन. रात्रीच्या जेवणाला मी पालक पनीर केलेलं, मुगाची डाळ टाकून. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, पनीरमध्ये आणि डाळीमध्ये प्रोटीन असतं. असा बॅलन्स मील होता, सॅलड होतं, चपाती होती. सो असं डिनर केलं. असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.